नेते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अविनाश सर, आपण पाहतोय जैन समाज या ठिकाणी आक्रमक झालेला आहे, आंदोलन करतायत। हॅलो हॅलो कबूतरखाना हटवण्यावरून जैन समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतात, या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात। नाही, कसं आहे, मला वाटतं काल सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि लोढाजींनी काहीतरी बैठक घेतली होती आणि काहीतरी शब्द दिला होता की मोकळ्या जागेमध्ये आम्ही हलवू किंवा त्याला काही अजून 4 गोष्टी होती, बरोबर आहे? हॅलो जी हॅलो तुम्हाला ऐकायला येतंय? जी हो बोला। मला तुमचा की मोकळ्या जागेमध्ये आम्ही हलवू किंवा काय, ते मला कळत नाही एक्झॅक्टली की कशामुळे अचानक एवढं झालेलं आहे। सगळ्यांच्या भावनांचा आदर झाला पाहिजे एक गोष्ट आहे, परंतु एखादी गोष्ट जो कोर्टात असेल त्याच्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जर त्याच्यावरती काही शब्द दिला असेल तर मग आता सन्माननीय लोढाजी कुठे आहेत? ते कुठे बसलेले आहेत? ते आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न का करत नाहीये? जर सर्व गोष्टी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी हातात घेतलेल्या आहेत तर आता प्रश्न त्यांना म्हणजे लोढाजींना विचारले पाहिजे की अचानक असं घडलं काय 24 तासाच्या आत? जी जी आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा सांगण्यात येते पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेने कंट्रोल फीडिंग सुरू ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत। मात्र मनसेची या संदर्भात काय भूमिका असेल? भूमिका इतकीच आहे की मला वाटतं ह्या ज्या गोष्टी आहेत, कळलं का, जर त्या न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये असतील तर त्याप्रमाणे त्या पुढे गेल्या पाहिजेत, नंबर 1। नंबर 2, ज्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी इंटरव्ह्यू केलेलं असेल तर म्हणजे मुख्यमंत्री शब्दाला ह्या महाराष्ट्रात किंमत आहे की नाहीये हा मनात प्रश्न येतो। आणि तिसरं, पालकमंत्री जे लोढाजी आहेत ते आता कुठेच दिसत नाहीयेत। काल ते होते, काल त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या होत्या, त्यामुळे त्यांची जबाबदारी होती यांना सगळ्यांना शांत करण्याची। जी घटना ही दादर मधली आहे, शिवतीर्थावर या संदर्भात काही चर्चा होणार आहे का? मनसेकडून काही अजून पुढाकार घेतला जाणार आहे का? मी आता बाहेर आहे म्हणून मला तुमच्या त्या नेटवर्कचा इश्यू येतोय। मी आता बाहेर आहे, मला माहिती नाही। जी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।